नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण मेंढापूर तालुका पंढरपूर येथील नवनाथ पवार यांच्या केळीच्या बागेमध्ये आहे. तर ह्या बागेची वेन चालू होऊन एक 10 ते 15 दिवस झालेले आहेत. तर तुम्ही आता बघू शकता या झाडाचं हाईट किती गेलेली आहे. साधारण 9 फुटाच्या आसपास हाईट आहे आणि ह्याला फण्या बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10 फण्या ठेवलेत आणि 11 आणि 12वी फणी काढून टाकली. जो आपला थंब आहे, थंब पासून 2 फण्या त्यांनी काढून टाकलेल्या आहेत आणि कमळ अजून आपण मोडलेले नाहीत. साधारण 250 ते 300 कमळ झाले की आपण मोडणार आहे, जेणेकरून आपल्याला एक्सपोर्टचा माल ज्यावेळेस आपण कट करू त्यावेळेस गाडीची भरती व्हायला अडचण येणार नाही. तर अतिशय चांगल्या पद्धतीचं घड पडलेले आहेत आणि यांना आता आपण पहिली फवारणी टिप्सी दिली होती मच्छरसाठी आणि बुरशीनाशक म्हणून टिप्सीचा एक स्प्रे झालाय. आता पुढचा स्प्रे वादीसाठी आणि शायनिंगसाठी आपण यांना कॅसबो आणि ट्रिगरचा स्प्रे देणार आहे. तर तुम्ही बघू शकता बुंदा सुद्धा झाडाचा कशा पद्धतीने झालाय. साधारण 38 ते 40 इंचाच्या आसपास बुंदा गेलेला आहे आणि फण्या जर बघितल्या तर प्रत्येक घरामध्ये 12-13 फणे पडलेले आहेत. तर आपण त्यांना 10 फण्या ठेवायला सांगितले. त्यांनी त्या पद्धतीनं इथं बघताय तुम्ही 10 फण्या ठेवून हे 11, 12 आणि 13 हे 3 फण्या खाली काढून टाकलेल्या आहेत. फण्याच्या फक्त 10 फण्या ठेवलेल्या आहेत. तर अतिशय सुंदर प्लॉट आहे आणि शेतकऱ्यांनी आपलं जे शेड्यूल आहे ते परफेक्ट करून चांगलं नियोजन केल्यामुळं वेन सुद्धा बऱ्यापैकी एक समान व्हायला लागले. 60 ते 70% वेन तुम्ही बघू शकता. आता हे घड फळाला चालूच आहेत. प्रत्येक झाडामध्ये 2 फण्यातलं अंतर वगैरे गॅपिंग वगैरे चांगले यायला लागले आणि वेन सुद्धा बऱ्यापैकी